नमस्कार. धार्मिक मान्यतेमध्ये मौनी अमावस्येला मौन पाळण्याचा नियम सांगितलेला आहे. ज्याप्रमाणे आकाशात चंद्राच्या अनुपस्थितीत काळोख असतो, तसाच आपल्या मनातील विचाराचा अंधकार दूर करण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी एक शाश्वत साधन आहे. म्हणून या दिवसाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. पौष अमावस्येलाच मौनी अमावस्या असे देखील म्हणतात. तर या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी एक उपाय करायचा आहे. उद्या रविवार, मौनी अमावस्या. सकाळीच लावा इथे एक दिवा. नकारात्मक ऊर्जा पूर्णतः नष्ट होणार आहे आणि यश मिळणार आहे. त्याचप्रमाणे तुमची प्रगती देखील होणार आहे. तर असा हा दिवा आपल्याला उद्या सकाळी कोठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा. शक्य झालेच तर कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला पवित्र नद्यांवर जाऊन स्नान करणे शक्य नसेल, तर घरीच तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचे आहे. त्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे व त्यानंतर तुम्हाला हा उपाय सकाळीच करायचा आहे. तर सकाळी कोणत्या वेळेत करायचा आहे? तर सकाळी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तापासून ते 9:30 वाजेपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. सकाळी लवकरात लवकरच करण्याचा प्रयत्न करा, कारण या वेळेत सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि आपले कोणतेही उपाय हे लवकर 100% फलदायी ठरतात. त्यामुळे तुम्ही लवकर हा उपाय करा. हा उपाय करण्यापूर्वी सकाळी तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यात तेज, ऊर्जा आणि सकारात्मकता देखील येत असते. त्यासोबतच अजून एक महत्त्वाचे काम करायचे आहे. अमावस्या हा दिवस पितृदेवतांना देखील समर्पित आहे. त्यामुळे तुम्हाला पितृदेवतांसाठी देखील एक तांब्याभर पाणी घ्यायचे आहे. पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत, थोडेसेकच टाकायचे आहेत व त्यानंतर ते दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला त्या पाण्याचे अर्घ्य द्यायचे आहे. म्हणजे ते तीळ आणि ते पाणी तुम्हाला पितृदेवतांना अर्पण करायचे आहे. असे केल्याने देखील पितृदेवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. या दिवशी भगवान श्री हरिविष्णू आणि भगवान शिव या दोघांचीही पूजा करण्याची परंपरा आहे. ओठांनी मंत्र पठण करण्यापेक्षा शांतपणे मनातल्या मनात मनी फिरवत मानसिक जप केला तर अनेक पटीने तुम्हाला याचे पुण्यफळ प्राप्त होणार आहे. कारण मौनी अमावस्येचा अर्थच आहे की मौन धरणे. म्हणूनच तुम्ही या दिवशी थोड्या वेळासाठी का होईना मौन पाळणे आवश्यक आहे. त्यासोबतच तुम्ही ध्यानधारणा, साधना करणे देखील खूप गरजेचे आहे. अनेकदा दिवसभर मौन पाळणे शक्य नसते. अशा वेळेला तुम्ही सकाळी स्नान करण्यापूर्वी किमान 1.5 तास शांत राहावे. जर पूर्ण शांत राहता येत नसेल तर किमान कडू किंवा वाईट देखील बोलू नये. भांडणे, वादविवाद या दिवशी आवर्जून टाळावेत. ज्यांना उपवास किंवा मौन शक्य नाही त्यांनी या दिवशी मंत्रजप करावा. आपल्या कुलदेवीचे नामस्मरण करावे. मनात कोणाबद्दलही द्वेष किंवा वाईट विचार येऊ नयेत. पितरांच्या शांतीसाठी ही अमावस्या विशेष फलदायी आहे. या दिवशी पितरांना प्रार्थना केल्यास त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांचे आशीर्वाद संपूर्ण कुटुंबाला लाभत असतात. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण कायम निर्माण होण्यासाठी एक विशेष संधी प्राप्त झालेली आहे. कारण अमावस्या हा दिवस यासाठीच असतो, तो माता लक्ष्मीला समर्पित आहे. आणि जर तुम्ही दिवा हे ज्ञानाचे आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे आणि दिवा जर तुम्ही या दिवशी घरात लावला, ज्या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे तिथे जर दिवा लावला तर साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होते. जर तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या असतील, पैशांची चणचण असेल, आलेला पैसा घरात टिकत नसेल, खूप कष्ट मेहनत करून हवा तेवढा पैसा येत नसेल किंवा नकारात्मकता असेल, सतत वाईट विचार येणे, सतत आजारपण घरामध्ये किंवा खूप कष्ट मेहनत करून पैसाही येत नाही आहे आणि कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही किंवा तुमची खूप दिवसाची एखादी इच्छा आहे, इच्छापूर्ती देखील होत नाही आहे, तर या सर्व समस्यांमधून सुटका मिळवण्यासाठी हा एक दिवा लावणे तुम्हाला खूप महत्त्वाचे आहे. हा दिवा लावल्यामुळे निश्चितच तुमच्या आयुष्यात बदल घडेल, प्रगती होईल. कारण दिवा हे सकारात्मकतेचे, मांगल्याचे प्रतीक आहे. दिवा लावल्यामुळे तुमच्या ज्या काही इच्छा असतात त्या लवकरात लवकर पूर्ण होत असतात. कारण तुम्ही या दिवशी जे काही उपाय करता ते फलदायी ठरत असतात. कारण दिवा हा देवाच्या आणि तुमच्यामधील एक असे साधन आहे की ज्याच्या मार्गाने तुम्ही जी काही सेवा साधना कराल ती देवापर्यंत पोहोचवण्याचे काम दिवा हा करत असतो. तर हा उपाय तुम्हाला करण्यासाठी उद्या सकाळी लवकर उठायचे आहे, स्नान करायचे आहे, विधिवत पूजा करायची आहे. त्यानंतर तुम्ही पितृदेवतांना तुम्हाला पाणी अर्पण करायचे आहे व त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. यामुळे तुमच्या जीवनातील त्रास सर्व हळूहळू कमी होणार आहे. या दिवशी तर्पण आणि पिंडदान करणे आणि पूर्वजांचे भक्तिपूर्वक स्मरण करणे हे देखील अत्यंत फलदायी आहे. यामुळे पूर्वजांच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि घरामध्ये सुखशांती ही कायम टिकून राहत असते.
त्याचबरोबर मौनी अमावस्येला गरजूंना अन्न, वस्त्र आणि पैसे दान करावे. या दानामुळे अनेक पुण्यकर्म याची फळे मिळत असतात. तुमचे भाग्य देखील बळकट होते. तर तुम्हाला यथाशक्ती जे शक्य असेल ते दान तुम्ही उद्या आवर्जून करायचेच आहे. त्यासोबतच तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. तर दिवा तुम्हाला लावण्यासाठी एक मातीची पंती घ्या. त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावा व त्यामध्ये तुम्हाला मोहरीचे तेल टाकायचे आहे आणि असा हा दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे. त्यामध्ये थोडेसे तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहे. दक्षिण दिशेला तोंड करूनच बसायचे आहे आणि पितृस्तोत्राचे पठण करायचे आहे. त्यासोबतच ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा देखील तुम्हाला 108 वेळेला जप करायचा आहे. नसेल जमत तर किमान 21 वेळेला तरी करावा. अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे. तर असाच एक दिवा तुम्हाला आवर्जून लावायचा आहे. त्यासोबतच अजून एके ठिकाणी दिवा लावायचा आहे. तो म्हणजे तुम्हाला पिंपळाच्या झाडाला एक दिवा लावायचा आहे. पिंपळाच्या झाडाला तुम्ही दिवा लावल्यास साक्षात पितृदेवतांचा, माता लक्ष्मीचा, भगवान विष्णूंचा आणि त्रिमूर्तीचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. म्हणजेच भगवान विष्णू, महेश आणि ब्रह्मदेव. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, त्यासाठी देखील तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे. मोहरीचे तेल त्यामध्येही टाकायचे आहेत आणि हा दिवा घेऊन त्यासोबतच हळद, कुंकू, अक्षता, फुले घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचे आहे. त्यासोबतच तुम्हाला चिमूटभर काळे तीळ इथे देखील सोबत न्यायचे आहेत आणि तुम्हाला असा हा दिवा पिंपळाच्या झाडाला लावायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करायचे आहेत. पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे. त्यानंतर पितृदेवतांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. हे दोन्ही जप करून झाल्यानंतर तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर व्हावे यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. तर असा देखील तुम्हाला एक दिवा आवर्जून लावायचा आहे. त्यासोबतच अजून एक महत्त्वाचा दिवा तुम्हाला एका ठिकाणी लावायचा आहे. तर मी तुम्हाला आता जो एक दिवा लावायचा सांगणार आहे तो तुम्हाला संध्याकाळी लावायचा आहे. संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत कधीही हा दिवा लावू शकता. यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता नष्ट होते, पितृदेवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. तर असा दिवा लावल्याने पूर्वज हे खुश होतात. तर तुम्हाला एका डिशमध्ये थोडीशी कणिक घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्याचा एक दिवा तयार करायचा आहे आणि तो दिवा तुम्हाला त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचे तेल टाकायचे आहे. मोहरीचे तेल टाकण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. नसेल तर जे पूजेमध्ये तेल वापरता ते टाकले तरी चालेल आणि तो दिवा तुम्हाला घराच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे. जर कणकेचा दिवा करणे शक्य नाहीच झाले तर तुम्ही मग मातीची पंती घेऊ शकता आणि असाच हा दिवा तुम्हाला सकाळी एक सेम लावायचा आहे आणि संध्याकाळी देखील लावायचा आहे. सकाळी लावताना देखील तुम्हाला कणकेचा दिवा बनवणे शक्य झालेच तर तुम्ही आवर्जून बनवा. त्याचबरोबर एक दिवा तुम्हाला ईशान्य दिशेला लावायचा आहे. त्यामध्ये तुम्ही दुहेरी कापसाची वात टाकून शुद्ध गाईचे तूप टाकायचे आहे व ईशान्य कोपऱ्यात लावायचा आहे. दिवा खाली ठेवू नये, त्याखाली आसन द्यावे म्हणून एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत व त्यावर हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. जर तुम्ही देवघरासमोर बसूनच हा उपाय करत असाल तर तिथेच बसून दिव्याचे तोंड तुम्हाला ईशान्य दिशेला करायचे आहे. असे केल्यास सकारात्मक वातावरण घरामध्ये निर्माण होत असते. यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरामध्ये पैसा कायम टिकतो. ईशान्य दिशा ही माता लक्ष्मीची दिशा आहे म्हणून या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे एक दिवा सकाळीच आवर्जून लावायचा आहे आणि संध्याकाळी जो सांगितलेला आहे तो कणकेचा दिवा तो तुम्ही घराच्या बाहेर लावलेला असेल तर रात्रभर तसाच राहू द्या किंवा थोड्या वेळाने तुम्ही रात्रीच्या वेळेला घरात घेऊ शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही तो दिवा एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहे. मातीची पंती वापरली असेल तर ती तुम्ही पुन्हा वापरू शकता आणि जे दिव्याखाली तुम्ही तांदूळ घेतलेले आहेत ते तुम्ही पक्ष्यांना खायला टाकायचे आहेत. जो मी तुम्हाला कणकेचा दिवा सांगितलेला आहे तो दक्षिण दिशेला तोंड करून लावलात तरीही चालेल आणि घराच्या बाहेर लावणे शक्यच नाही झाले तर तुम्ही घरामध्येच दक्षिण दिशेला तोंड करून बसायचे आहे. तो त्या दिव्याची वात दक्षिण दिशेला येईल अशा पद्धतीने. त्यासोबतच एक तांब्यामध्ये पाणी घ्यायचे आहे. अमावस्येच्या दिवशी पितृदेवता पृथ्वीवर आलेले असतात आणि ते वापस जात असतात तर त्यांच्या रस्त्यातील अंधार दूर होण्यासाठी हा दिवा लावायचा असतो. त्यामुळे आपल्याला पितृदेवतांचे आशीर्वादही प्राप्त होत असतात. या प्रकारे दिवा लावला तर आपल्या आयुष्यातील देखील कोणतेही अंधार दूर होऊन आपले प्रगतीचे मार्ग हे मोकळे होत असतात. अडीअडचणी ह्या नष्ट होतात आणि प्रगती होते. दक्षिण दिशेला तोंड करून असा हा दिवा तुम्ही लावल्यानंतर तिथेच बसून तुम्हाला पितृस्तुतीचे पठण करायचे आहे, पितृस्तोत्राचे पठण करायचे आहे आणि जे तुम्ही पाणी घेतलेले आहे ते तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला दुसऱ्या दिवशी टाकून द्यायचे आहे. तर अशा पद्धतीने सकाळी आणि संध्याकाळी दोन्हीही दिवे तुम्हाला आवर्जून लावायचेच आहे. उद्या सकाळी एक आणि संध्याकाळी एक दिवा नक्की लावा. अत्यंत प्रभावी उपाय आहे. नक्कीच तुम्हाला पितृदेवतांचे, माता लक्ष्मीचे, सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतील. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.